Hello friends, good morning to all of you. Welcome in this English lecture, students. As you know that we are starting how to learn English, how to talk English clearly. So students, मग त्यासाठी आपण मागच्या लेक्चरमध्ये एक फर्स्ट स्ट्रॅटेजी पाहिली होती की आपल्याला वर्ड्स पहिले शिकले पाहिजे, नॉट डायरेक्टली टुवर्ड्स द सेंटेन्सेस. Right? And that's why we see part of speech की ज्याच्यामध्ये words आहेत. And today students, we are going to see how to speak, how to pronounce those words properly with the apt sound. We are going to learn that today. आज आपण ते शिकण्यासाठी आपण आज लेक्चर हे बघणार आहोत. Okay? So we are going to discuss pronunciation for today's lecture. So try to give your concentration. So students, let us start today's lecture. बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे की मागच्या लेक्चर मध्ये we have started about English speaking. ठीक आहे, आणि आपण इंग्लिशच्या बाबतीमध्ये थोडं स्टेप बाय स्टेप आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपण सर्वात पहिले मागच्या लेक्चरला शिकलं की what type of words are, शब्द ही कुठल्या प्रकारची असतात. ओके स्टुडंट्स, म्हणजे आपल्याला शब्द हे माहिती असतील तर वी कॅन गो फॉर द सेंटेन्सेस. राईट? आपण मग सेंटेन्सेस कडे जाऊ शकतो. विदाउट दॅट आपण सेंटेन्स कडे जाणं हे थोडं चुकीचं ठरणार आहे, आणि म्हणून वी हॅव गॉन फॉर दॅट हाऊ टू प्रिपेअर, व्हॉट टाइप ऑफ वर्ड्स आर देअर, तर कोणत्या प्रकारची वर्ड्स असतात हे आपण पाहिलं. अँड फॉर टुडे, आज आपण ते शब्द आपण कसं क्लिअर कट बोलू शकतो याच्याकडे आपण लक्ष देणार आहे स्टुडंट्स. अँड दॅट इज कॉल्ड प्रोनाउन्सिएशन. ऑलराइट, त्याला म्हटलं जाईल प्रोनाउन्सिएशन. आणि व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन्सिएशन, मग प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय तर स्टुडंट्स, प्रोनाउन्सिएशनचा मीनिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. दॅट इज इन मराठी उच्चार. त्याला मराठीमध्ये असं म्हणता येईल की उच्चार. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आज आपण आपल्या इंग्लिशचे जे प्रोनाउन्सिएशन आहे, जे उच्चार आहेत ते क्लिअर करण्याकडे आपण आज लक्ष देणार आहोत. ओके, सो ट्राय टू गिव्ह युअर होल कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स दिस व्हिडिओ. वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली अँड ट्राय टू बी इन प्रॅक्टिस विथ टॉकिंग लाईक दिस. अशा पद्धतीने बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही मग व्यवस्थित इंग्लिश बोलू शकाल. युजली काय होतं स्टुडंट्स, वी ऑल आर फ्रॉम मराठी मीडियम. मी देखील मराठी मीडियम मधून एज्युकेशन घेतलेलं आहे, आणि यु नो आपलं जे काही प्रोनाउन्सिएशन असतात, आपले शब्द बोलण्याचे जे काही उच्चार असतात, आणि विशेष गोष्ट म्हणजे आज जे आपण शिकणार आहे याच्या थ्रू साऊंड्स म्हणजे जे काही आपण आपला आवाज, तर आपण आपला आवाज हा क्लिअर काढला पाहिजे. कुठले शब्द बोलत असताना आपण आपला आवाज हा क्लिअर तशा पद्धतीने काढला पाहिजे, आणि ते आज आपण शिकणार आहोत. आपण सर्व मराठी मीडियमचे आहोत. इंग्लिश इज अवर सेकंड लँग्वेज, मे बी थर्ड लँग्वेज, बट दॅट इज वर्ल्ड वाईड. आणि आपले सर्व काही जे मेन सब्जेक्ट आहेत, कॉमर्सचा मेन सब्जेक्ट आहे अकाउंट, दॅट इज इन इंग्लिश. राईट? सायन्सचे जे काही सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, व्हॉटएव्हर, हे जे सर्व सब्जेक्ट्स आहेत स्टुडंट्स, ऑल दोज आर इन इंग्लिश वे, इन इंग्लिश स्ट्रीम. जे तुम्ही या ठिकाणी शिकत आहात, फॉरेन मध्ये तीच केमिस्ट्रीची कॉन्सेप्ट, बायोलॉजीचे जे सर्व ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत, फिजिक्सच्या कॉन्सेप्ट्स आहेत, ऑल दोज आर सेम इन सेम लँग्वेज इन एनी अदर कंट्री लाईक जपान ऑल्सो, Australia also, and here in this India and in this rural part also. म्हणून आपल्याला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. पण स्टुडंट्स, एक महत्वाची गोष्ट आहे की स्टुडंट्स, यू हॅव टेकन अ व्हेरी राईट डिसिजन. तुम्ही एक चांगलं डिसिजन घेतलेलं आहे. या स्ट्रीम मध्ये तुम्ही आला आहात आणि जगाशी जोडले तुम्ही जाणार आहात, आणि जगाशी कनेक्टेड व्हायचं आहे. तर यू नो दॅट the one saying is that एक saying आहे की इंग्लिश इज द विंडो ऑफ द वर्ल्ड. इंग्लिश ही जगाची काय आहे, विंडो आहे. त्या विंडो मधून तुम्ही बाहेर बघू शकता. बट आय वॉन्ट टू टेल यू स्टुडंट्स, समटाइम इंग्लिश बिकेम द गेटवे ऑफ एज्युकेशन.
ऑफ द वर्ल्ड ऑल्सो. शिक्षणाचा हा एक गेटवेज ठरलेला आहे इंग्लिश, आणि म्हणून तो आपल्याला शिकायचा आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इंग्लिश इज मोस्ट इझिएस्ट लँग्वेज, आणि म्हणून ही जगाने स्वीकारलेली आहे. ओके, मग ही जी सोपी लँग्वेज आहे ती आपण शिकणार आहोत, आणि आज आपण आपले शब्द क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपल्याला आपले प्रोनाउन्सिएशन, आपल्याला आपले उच्चार हे क्लिअर करायचे आहेत. बघा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. या ठिकाणी येऊ. इंग्लिश मध्ये लेटर्स आहेत 26. ठीक आहे, जी लेटर्स आहेत A to Z जे आहेत ते किती आहेत? ओके, सो स्टुडंट्स त्याच्यामध्ये 5 वॉवेल्स आहेत. ठीक आहे, 5 वॉवेल्स त्याच्यामध्ये आहेत. ऑल ऑफ यू नो दॅट A-E-I-O-U, दीज आर द वॉवेल्स. हे काय आहेत? हे वॉवेल्स आहेत. राईट, हे आर्टिकलच्या साठी इम्पॉर्टंट करतात. ठीक आहे, मग आपण त्याचा उच्चार क्लिअर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, दिस इज A, next is E, next is I, right, next is O, last is U. हे जे उच्चार मी तुम्हाला करून दाखवत आहे हे आपण राईट घेतले पाहिजे, तंतोतंत आपण व्यवस्थित घेतले पाहिजे. तर आपले उच्चार क्लिअर आले तर आपले साऊंड क्लिअर येतील. आपले साऊंड क्लिअर आले तर स्टुडंट्स आपले वर्ड्स क्लिअर येतील, आणि आपले वर्ड्स क्लिअर आले तर स्टुडंट्स आपले सेंटेन्सेस क्लिअर येतील. अँड इट विल कॉल ॲज अ फ्लुएंट इंग्लिश स्पीकर. त्यालाच एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर म्हणता येईल, आणि आपण त्याच्याच प्रयत्नात आहोत. कुठलंही नॉलेज घेताना आपण अर्ध नॉलेज घेतलं नाही पाहिजे. स्टुडंट, वी मस्ट बी परफेक्ट इन ऑल वेज. वी ट्राय टू बी परफेक्ट आवरसेल्फ इन ऑल वेज. प्रत्येक ठिकाणी आपण परफेक्ट होण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. स्टुडंट्स, मग आता बघा, वॉवेल्स म्हणजे काय? तर स्वर आणि व्यंजन. तुम्हाला मराठीमध्ये माहिती आहे, मराठी ग्रामरमध्ये तुम्हाला माहिती आहे, कॉन्सोनंट्स याला म्हणतात व्यंजन. ठीक आहे, सो आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहे साऊंड्स. आपले जे काही उच्चार आहेत ते आपण क्लिअर केले पाहिजे. सी, प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का स्टुडंट्स, की ज्या ठिकाणामधून आपण बिलॉंग करतो, सपोज यू बिलॉंग्स टू अ विलेज प्लेस, आणि म्हणून आपली लँग्वेज ही कशी आहे हे आपण ओळखलं पाहिजे. राईट, आणि म्हणून समजा आपण एक्झाम्पल घेतलं मराठी लँग्वेजचं, तर ती मराठी लँग्वेज ही क्लिअर कशी आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ग्रामरमध्ये बघावं लागेल, तुम्हाला त्याच्या व्होकॅब्युलरीमध्ये बघावं लागेल, त्याचे उच्चार तुम्हाला बघावे लागतील. राईट, सो द सेम थिंग इज दॅट आपल्याला आज इंग्लिशचे असेच उच्चार शिकायचे की जे करेक्ट आहेत. युजली तुम्ही बघा की आपण काही जे शब्द आहेत इंग्लिशचे ते आपण अतिशय रॉंग पद्धतीने बोलतो, आणि ते शब्द आज तुमचे क्लिअर होणार आहेत. ओके, सो एक पॉप्युलर शब्द आहे वॉट. राईट, वॉट, वॉटचं मीनिंग आहे की काय. ठीक आहे, सो आपण ते तशा पद्धतीने बोलत नाही, आपण बोलतो वॉट. वॉट, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे चुकीचं आहे. आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आपण बघणार आहोत लास्टला की तो शब्द आपण कशा प्रकारे घेतला पाहिजे. ठीक आहे, किंवा काही काही वर्ड आहेत कुड, शू, ते आपण चुकीच्या पद्धतीने घेतो, आणि ते आज आपल्याला क्लिअर करायचे आहेत स्टुडंट्स. ओके, मग आता बघा की आपण साऊंड म्हणजे उच्चार शिकत आहोत, आणि मला तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म सांगायची आहे स्टुडंट्स, की जे उच्चार आपण या ठिकाणामधून आपल्या माउथ मधून जे करत असतो ते सर्व उच्चार हे क्लिअर कट गेले पाहिजे. या व्हिडिओच्या नंतर एक PDF टाकत आहे, एक पोस्टर टाकत आहे. आपल्या माउथचं जे काही इनर पार्ट्स आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही कुठले प्रोनाउन्सिएशन्स केले पाहिजे ते त्या ठिकाणी आपल्याला समजेल. फॉर एक्झाम्पल, साऊंड आहे म. म हा उच्चार आहे, तर तो आपण कुठून करायला पाहिजे आणि आपण कुठून करतो, आपण कुठे चुकतो हे आपल्याला त्या ठिकाणामधून समजून येईल स्टुडंट्स. ओके, मग आता बघा, साऊंड हे 44 आहेत. ठीक आहे, दीज आर द 44 साऊंड्स इंग्लिशमध्ये, आणि ते उच्चार हे आपण क्लिअर कट करायला लक्ष दिलं पाहिजे. ओके, सो स्टुडंट्स, मग हे 44 आहे, त्यापैकी आपण काहीच आज बघणार आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात येत आहे, आपण प्रोनाउन्सिएशन बघत आहोत, आपण आपले उच्चार क्लिअर करत आहोत, आपण वॉवेल्स पाहिलेली आहेत, आपण लेटर्स इंग्लिशचे किती आहेत ते आपल्याला सर्वांना माहिती आहे स्टुडंट, आणि आपण आपले साऊंड, आपले जे काही साऊंड आहेत ते क्लिअर करण्याचा आपण आज प्रयत्न करत आहोत. आणि मग ही एवढी साऊंड्स आहेत, म्हणजे हे एवढे उच्चार आहेत, हे जे साऊंड्स आहेत, हे साऊंड्स आपण शब्द बोलत असताना बोलत असतो, आणि तेच आपल्याला क्लिअर कट बोलले गेले पाहिजे. By it and only by it we will
प्रनाउन्स दोज वर्ड्स क्लिअरली आणि मगच आपली वर्ड्स ती क्लिअरली होऊ शकतील, क्लिअर येऊ शकतील आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो. मग बघा हे मी या ठिकाणी लिहिलं आहे, या ज्या उभ्या रेषा तुम्हाला दिसत आहे स्टुडंट, दीज आर द स्लॅश बार. इट शोज दॅट दिस इज नॉट एबीसीडी. हे काही एबीसीडी नाहीये, हे आपले साऊंड्स आहेत. ठीक आहे, हे उच्चार आहेत आपले. मग आता बघा हा जो साऊंड आहे तुम्हाला इथे बी दिसतोय, पण हा स्लॅंट बार मध्ये दिलेला आहे म्हणून हा साऊंड आहे ब. ठीक आहे, हा साऊंड आहे ब. पुढचा साऊंड आहे, जरी पी सारखा दिसत असला तरी त्याचा उच्चार आहे प. हा डी सारखा दिसत आहे, त्याचा उच्चार आहे ड. ठीक आहे, आता कंटिन्यू करूया. प, ब, ड, फ, ग, ह, म, न. हा थोडासा वेगळा दिसतोय बघा. हे त्या पोस्टर मधून तुम्हाला कळेल की हा साऊंड आपण कुठे बोलायला पाहिजे. हा साऊंड आहे अ. ठीक आहे, अ हा साऊंड आहे. नेक्स्ट आहे स. नेक्स्ट एस सारखा दिसणारा परंतु थोडासा ब्रॉड टाइप ऑफ एस आहे, तो साऊंड आहे श. मी लिहिलंय एस साठी स आहे, या ठिकाणी लिहिलंय याच्यासाठी श. ठीक आहे, नेक्स्ट आहे साऊंड व. हा आपण कसा यूज करतो बघा, रफ यूज करतो आपण. हा आपण वॉइस या वर्ड साठी यूज करतो. मग हा साऊंड आहे व. तिथे आपण व नाही बोललं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट साऊंड आहे व, दॅट इज इन व्हॉट. ठीक आहे, आपण बोलतो शब्द व्हॉट, आपण राईट तसंच बोललं पाहिजे व्हॉट. फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आहे, कॉमन क्वेश्चन आहे की व्हॉट्स युअर मीन. थोडंसं फ्लुएंट बोला, व्हॉट्स युअर मीन. ठीक आहे, परंतु त्याचा उच्चार हा क्लिअर कट असा असणार आहे स्टुडंट्स की व्हॉट इज युअर नेम. ठीक आहे, मग हा साऊंड या ठिकाणी आहे व आणि हा अतिशय वेगळा दिसणार आहे. इथे ड टाइप ऑफ लिहिलंय आणि इथे थ्री लिहिलंय. हा आहे ज. ज इन जस्ट. ज साऊंड ज इन जस्ट किंवा लार्ज. ठीक आहे, सो दीज आर द साऊंड्स. अल्फाबेट वेगळे, साऊंड्स वेगळे, वॉवेल्स वेगळे. ठीक आहे, अजून पुढे काही आहेत, काही गोष्टी कॉन्सोनंट्स आहेत, टॉंगल्स आहेत, जॉईंट जे काही आहेत ते सर्व वेगळे आहेत. परंतु आपल्याला हे जे काही साऊंड्स आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे की आपण कुठले साऊंड्स बोलतो आणि ते आपण कसे बोलले गेले पाहिजे. अजून एक साऊंड आहे स्टुडंट की जो आपण युजली बोलत असतो. आय टेल यू, तो साऊंड आहे इन मराठी र. ठीक आहे, आर. र साऊंड आहे हा र. ठीक आहे, सो हा आपण कशा पद्धतीने बोलतो हे आपण बघायला पाहिजे. म्हणून हे जे काही साऊंड्स आज आपण पाहिलेले आहेत हे आपण ऍक्ट बोलले गेले पाहिजे. या व्हिडिओच्या नंतर जे काही पोस्टर तुमच्यासाठी येत आहे त्या पोस्टरवरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली हे साऊंड बोलत असताना आपण हे आपल्या या स्पीकिंग ऑर्गन्स मधून, हे सर्व स्पीकिंग ऑर्गन्स आहेत आपल्या नेक मध्ये असणारे स्पीकिंग ऑर्गन्स टिल आवर लिप्स. ठीक आहे, त्याला सर्वांना स्पीकिंग ऑर्गन्स म्हणतात. हे सर्व आपण क्लिअर करायला पाहिजे. आता हे आपल्याला क्लिअर करण्याची का गरज आहे स्टुडंट? हे आपण क्लिअर का केले पाहिजे? तर आपल्याला क्लिअर कट इंग्लिश बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाल, बाहेर जाल, कंपनीज, मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये जाल, ऍट दॅट टाइम आपल्याला आपलं इंग्लिश हे इम्प्रेसिव्ह करायचं आहे आणि ऍक्ट करायचं आहे. इंग्लिश ही एक लँग्वेज आहे स्टुडंट्स आणि लँग्वेजला काही रूल्स लावलेले आहेत आणि त्या रूल्सच्या नुसारच आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये स्टुडंट्स आपण आपल्या स्वरांना, आपण आपल्या साऊंड्सला क्लिअर केलेलं आहे. एम आय राईट? सो या व्हिडिओच्या नंतरचं पोस्टर बघा, तुमच्यासाठी हेल्पफुल राहील आणि त्यानुसार तुम्ही घरी प्रॅक्टिस करून बघा की हे साऊंड्स तुम्ही कसे करणार आणि मग त्यानंतर वर्ड्स घ्या, त्या शब्द असणारे वर्ड, ते साऊंड असणारे वर्ड्स घ्या अँड देन ट्राय टू मेक yourself fluent in talking words. सेंटेन्सेस आपण नंतर शिकणार आहे, पण आज आपण क्लिअर करतोय वर्ड्स. ओके स्टुडंट, आय होप की तुम्ही अभ्यास करत असणार आहे आणि याच्यासाठी पण तुम्ही अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. स्टे एट होम अँड ट्राय टू डू मच मोर स्टडी.